फिल्मालय स्टुडिओ मधला शेवटचा दिवस तिचा आणि मी इंजिनियर असतो त्या बिल्डिंगचा आणि ती बिल्डिंग पडलेली आहे आणि ते सगळं शूटिंग चाललंय. रात्री 8:30-9ची वेळ असेल आणि अश्विनी आली किशोरला घेऊन. अरे वा. किशोर गोपर्डीकर आता जो तिचा नवरा आहे. आणि मला म्हणाली, मी उठलो, उभा राहिलो, मला हाय, मी याच्याशी लग्न करते आणि हा तुझ्यापेक्षा उंच आहे. मी हे अजूनही विसरू शकलेलो नाहीये. म्हणजे काय सांगायचं की तिने कशा पद्धतीने तुझी इंट्रोडक्शन वेगळं करून दिलं अगदी. हा म्हणजे मला तिची आणि माझी मैत्री ना, खरं सांगू तुला, मी माझ्या काही मोजक्या अशा मैत्रिणी रादर असे माझे फ्रेंड्स खूप जास्त झाले नाहीत, पण काही ज्यांच्याशी ट्युनिंग झालं ना, त्यात एक तर अर्चना, अश्विनी, ह्याला कसं आपण वर्णन करायचं हे मला म्हणजे मला ना याच्यामध्ये एक छोटासा, कारण आम्ही 80च्या दशकात आम्ही एकत्र काम करायला सुरुवात केलं आणि आजही आम्ही एकत्र काम करतोय. तेव्हा या मैत्रीला मला खूप जणांनी प्रश्न विचारले की अजिंक्य 25 वर्षानंतर तुम्ही जेव्हा एकत्र आलात तेव्हा कुठे गॅप वाटली का, कुठे काय वाटलं का? बरीच उत्तरं देऊन झाली. पण आज तुझ्या या कार्यक्रमात मला एक तो खूप छान शेर आहे आणि तो खूप मोठ्या व्यक्तीने म्हटलेला आहे. 90 आणि 80च्या काळातला आहे ते चित्रपट, ते म्हणायचं आहे आणि ते माझ्या या मैत्रीचं मला वाटतं सार आहे. ये रात है या तुम्हारी जुल्फें खुली हुई है चांदनी या तुम्हारी नजरों से मेरी रातें धुली हुई है. ये चांद है या तुम्हारा कंगन, सितारे हैं या तुम्हारा आंचल, हवा का झोंका है या तुम्हारे बदन की खुशबू, ये पत्तियों की है सरसराहट कि तुमने चुपके से कुछ कहा है. ये सोचता हूं मैं कब से गुमसुम कि जबकि मुझको भी ये खबर है कि तुम नहीं हो, कहीं नहीं हो, मगर ये दिल है जो कह रहा है कि तुम यहीं हो, यहीं कहीं हो. आता ही अशी दोस्ती आहे. कारण आम्ही 25 वर्षानंतर भेटल्यानंतर सुद्धा कुठेच ही 25 वर्ष गेल्याचा जाणवलंच नाही. सांग ना. अर्चना जोगळेकर बद्दल काय सांगशील? म्हणजे अमेरिकेमध्ये तू जेव्हा जातो, मी नेहमी राहतो, मी तिच्या घरी राहिलेलो एक दिवस आणि तिच्याकडे आता सुद्धा मी गेलेलो जेव्हा काही वर्षांपूर्वी. ती आता खूप मोठ्या सुंदर घरात राहते. 1.5 एकरवर तिचा प्लॉट आहे, 1.5 एकर का 2 एकरचा आहे आणि त्याच्यात मोठं घर आहे. एकटीच राहते आणि मुलगा येऊन जाऊन असतो. आय एम सो हॅपी फॉर हर. ती इतकी, एकतर तेच म्हटलं ना की तिच्या बरोबर सुद्धा पहिली हिरोईन माझी, अगदी पहिली हिरोईन माझी चित्रपट सृष्टीतली. सो व्हॉट कॅन आय से अबाउट हर? इट इज अ फॅन्टॅस्टिक फिलिंग. जेव्हा आजही आम्ही भेटतो तेव्हा तिला बघितल्यानंतर तिच्या बरोबर तिच्या सहवासात सुद्धा ना एक कुठेच असं नाही जाणवत की अरे रे आम्ही भेटलो मग परत सुरुवात कशी करायची, हा नाही कधी पॉइंट आला. कंटिन्युटी कायम आहे. कंटिन्युटी कायम आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.